नमस्कार. आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईनचे स्पॉन्सर आहेत बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस, 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ अकोला. आपला वऱ्हाड, आपली भाषा, आपली माणसं, आपला क्लास. CSR फंडातून केलेल्या सौंदर्यीकरणाचे वाजले 3:13. पत्रकार चौकातील फ्लेमिंगोचे पुतळे पडण्याच्या मार्गावर. गणेश विसर्जन सोहळा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न. विसर्जन मार्गावर आवश्यक सुविधा देण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश. अकोला शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी. पावसामुळे शहरातील अनेक रस्ते झाले जलमय. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव कापसी नदीजवळ अवैध उत्खनन. शासनाच्या महसुलाचे कोट्यावधीचे नुकसान. आज घरोघरी महालक्ष्मी ज्येष्ठा गौरींची विधिवत स्थापना. ज्येष्ठा गौरींच्या आगमनामुळे वातावरणात नवचैतन्य. अकोला शहरातील पत्रकार चौकात CSR फंड अंतर्गत करण्यात आलेले सौंदर्यीकरण अवघ्या एका महिन्यातच क्षतिग्रस्त झाले. त्यामुळे या चौकात लावण्यात आलेले फ्लेमिंगो पक्षाचे पुतळे पडण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी जबाबदार कोण याकडे महापालिकेने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. शहर स्वच्छ व सुंदर असावे या उद्देशाने अनेक ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यात येत असून महिनाभरापूर्वी लक्झरी बस स्थानकाजवळील पत्रकार चौकाचे सौंदर्यीकरण CSR फंडातून करण्यात आले. या सौंदर्यीकरणाची जबाबदारी पंजाब नॅशनल बँकेने घेतली होती. या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि सुबक फ्लेमिंगोच्या 2 प्रतिकृती उभारण्यात आल्या. त्यासोबतच डोळ्याला सुखावणारी हिरवळ पाहता हे सौंदर्यीकरण सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत होता. सायंकाळच्या वेळी असलेली येथील विद्युत रोषणाई मन प्रसन्न करणारी होती. परंतु गेल्या महिनाभरातच या सौंदर्यीकरणाची दुरावस्था झाली असून येथील फ्लेमिंगो अचानक चक्क उडायला लागले आहेत. म्हणजेच या आकर्षक पांढऱ्या शुभ्र फ्लेमिंगोचे पाय तुटत चालले आहेत. यावरून या सौंदर्यीकरणामध्ये कशा पद्धतीच्या निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले हे सिद्ध होते. अकोला महानगरपालिकेद्वारे पत्रकार चौकातील सौंदर्यीकरणासाठी CSR फंडातून निविदा मागवल्या होत्या. त्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेला चौकाच्या सौंदर्यीकरणाची जबाबदारी देण्यात आली. CSR फंडातून चौकाचे सौंदर्यीकरण झाले. सुरुवातीला अत्यंत सुंदर व सुबक वाटणारे सौंदर्यीकरणाची दुरावस्था होत चालली असून याला जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. जरी या कंपनीने सौंदर्यीकरणाचे काम केले असले तरी महापालिकेने येथील निर्माण कार्य उत्कृष्ट होत आहे की निकृष्ट याची जबाबदारी घेणे आवश्यक होते. परंतु जबाबदारी झटकून मोकळे होणे ही आजकालची परंपरा होत चालली आहे. CSR मधून काम होत असल्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकून टाकली. CSR फंडातून हे काम झाल्यामुळे ती आमची नव्हे तर संबंधित कंपनीची जबाबदारी असल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवेळेस शहरातील प्रत्येक चौकात अशा पद्धतीचे सौंदर्यीकरण करावे आणि काही दिवसातच त्याचे 3:13 वाजावे हे आता अकोलेकरांसाठी नवीन नाही. परंतु हे कुठेतरी थांबायला पाहिजे. याची जबाबदारी कोणी घ्यायला पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. आगामी गणेश विसर्जन सोहळा शांततेत संपन्न व्हावा या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विसर्जन मार्गावर आवश्यक सुविधा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. या बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पुरेसा बंदोबस्त व भाविकांना आवश्यक सुविधा उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले. गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने बैठक नियोजन भवनात जिल्हाधिकारी श्री कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय खंडारे, सार्वजनिक गणेशोत्सव अध्यक्ष मोतीसिंह मोहता, महासचिव सिद्धार्थ शर्मा, विविध गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, महावितरण तसेच आरोग्य विभाग यांच्या कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. विसर्जन मार्गावर पुरेसा बंदोबस्त असावा. रस्त्यावर खड्डे असल्यास तात्काळ दुरुस्ती करावी. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मार्गावर नागरिकांना आवश्यक पेयजल, स्वच्छतागृहे आदी सुविधा ठेवाव्यात. रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक पुरेशा औषध साठ्यासह उपलब्ध ठेवावे असे निर्देश जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी दिले. या काळात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी महावितरणने घ्यावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवावा असेही निर्देश देण्यात आले. विविध मंडळांच्या प्रतिनिधींशी यावेळी चर्चा करण्यात आली.
काही दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज अकोला शहरासह जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस झाल्यामुळे बळीराजासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे। तर या दमदार पावसामुळे अकोला शहरातील काही रस्ते जलमय झाले असून महापालिकेच्या नाले सफाईची पोलखोल झाली आहे। काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज अकोल्यातील काही भागामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे बळीराजासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे। पिकांना पावसाची प्रतीक्षा होती। आज झालेल्या पावसामुळे पिकांना मदत होण्याची भावना व्यक्त केली जात आहे। तर अकोला शहरात दुपारपासून पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे अनेक सखल भागात पावसाचे पाणी तुंबले होते। त्यामुळे महापालिकेच्या नाले सफाईची पोलखोल झाली। शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांसह वाहनधारकांना पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागले। आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता, तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात विजांसह पावसाचा इशारा आहे। उर्वरित राज्यातही विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। हवामान विभागाचा अंदाज आज खरा ठरला। आज काही भागात गुरुवारी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला। बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे। राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे। वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील कापशी नदीच्या संरक्षण भिंतीजवळ अवैधरित्या उत्खनन करण्याचा प्रकार समोर आला आहे। कोणत्याही प्रकारची रॉयल्टी नसताना दिवसाढवळ्या येथून गौण खनिज उत्खनन करून नेण्यात येत आहे। त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लावण्याचे काम अवैध उत्खनन करणारे माफिया करीत आहेत। वाशिम जिल्ह्यातील कामर गावातील कापशी नदीच्या संरक्षण भिंतीजवळील मुरुम रॉयल्टी नसताना दिवसाढवळ्या अवैधरित्या उत्खनन करण्यात येत आहे। त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाच्या महसुलाचे नुकसान झाले असून उत्खनन करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थ दिघडेंनी केली आहे। वाशिमच्या कामर गावातील कापशी नदीजवळील संरक्षण भिंतीचे अवैधरित्या उत्खनन करून मुरुम विक्री करण्यात येत आहे। हे उत्खनन रॉयल्टी नसताना दिवसाढवळ्या करण्यात येत आहे। तसेच गावातील जेसीबी आणि 5 ट्रॅक्टरच्या सहाय्याने 30 ते 40 ट्रॅक्टर ट्रॉली मुरुमाचे उत्खनन करून विक्री केली जात आहे। या अवैध उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपये महसुलाचे नुकसान झाले आहे। या झालेल्या अवैध उत्खननाची महसूल विभागाने चौकशी करून त्या 5 ट्रॅक्टर आणि जेसीबी मालकावर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थ राजेश दिघडे यांनी केली आहे। कामरगाव येथील रहिवासी असून माझं नाव राजेश नारायणराव दिघडे, राहणार कामरगाव। माझं नदीच्या काठाकडे शेत आहे। मी शेतात जात असताना मला नदीच्या बाजूनं जे खोदकाम झालेलं आहे, नदी खोलीकरण झालेलं आहे, तिथं संरक्षण भीत आहे। त्या संरक्षण भीतीचा मुरुम नेताना काही ट्राल्या, गावातील ट्राल्या, ट्रॅक्टर आणि जेसीबी दिसली असता मी तिथे आलो आणि विचारणा केली असता ट्रॅक्टर गावातील आष्टिक शृंगारे यांचा ट्रॅक्टर, त्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून त्याचा मुलगा गोलू नावाचा मुलगा असता। त्याला विचारलं असता तो म्हणे आम्ही रॉयल्टी काढलेली आहे आणि हा मुरुम गावातील रस्त्यावर टाकण्यासाठी आम्ही नेत आहोत। तर मी एवढं म्हटलं असता त्याला, तर मी पुढे निघून गेला असता। त्याने गावातील जेसीपी आणि 5 ट्रॅक्टर हे भरून निघून गेले। जेसीबी कोणाची होती? जेसीपी गावातीलच आहे, त्याच्यावर ड्रायव्हर माझ्या काही ओळखीचा नव्हता। ट्रॅक्टर आष्टिक शृंगारेचा आहे, त्याच्यावर ड्रायव्हर मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर दुसरे 4 ट्रॅक्टर होते। असे एकूण 5 ट्रॅक्टर आणि जेसीपी कमीत कमी येणं तेवढ्या 2 घंट्याच्या अवधीतनी 30 ते 40 टाल्या मलमा इथून नेला। आज घरोघरी ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीचे विधिवत पूजन करून स्थापना करण्यात आली। ज्येष्ठा गौरीचे घरोघरी आगमन झाल्यामुळे संपूर्ण वातावरणात भक्तिमय नवचैतन्य निर्माण झाले आहे। शहरासह ग्रामीण भागामध्ये ज्येष्ठा गौरीच्या आगमनाचे स्वागत करण्यात आले। उद्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे। शहरात आज ज्येष्ठा गौरींचे अर्थात महालक्ष्मींचे घरोघरी आगमन झाले। महाराष्ट्राला मोठी भक्तीची परंपरा लाभलेली आहे। गणेशोत्सवाच्या काळामध्ये घरोघरी महालक्ष्मीचे भक्तिमय वातावरणात आगमन होत असते। त्यामुळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। 3 दिवस चालणारा हा उत्सव राज्याच्या विविध भागात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आणि मान्यतांनुसार साजरा केला जातो। विवाहित महिला अतिशय उत्साहाने हा उत्सव साजरा करतात। 3 दिवस चालणाऱ्या उत्सवात पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर ज्येष्ठा गौरींची स्थापना केली जाते। त्यासाठी मखर बांधून विविध आकर्षक सजावट केली जाते। धान्यांच्या राशी लावल्या जातात आणि विविध प्रकारची फळे गौरींपुढे ठेवली जातात। दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असते। त्या दिवशी गौरींना नैवेद्य दाखवला जातो आणि तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन केले जाते।
उद्या घरोघरी महाप्रसादाचे आयोजन केले असून गौरींसाठी विविध प्रकारच्या अन्नांचा नैवेद्य बनवला जातो। ज्येष्ठा गौरींना नैवेद्यात पुरणपोळी, कढी, आमटी, गुळवणी यासह 16 प्रकारच्या भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 गोळाचे पदार्थ आणि इतरही अनेक पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो। यानंतर हळदी कुंकू लावून गौरींची पूजा केली जाते। पूजेनंतर 16 दिव्यांनी मातेची आरती केली जाते। राज्यातील काही भागात 32 दिव्यांनी गौरींची आरती करण्याची प्रथा आहे। गौरी गणपतीच्या आगमनाने सध्या राज्यभरात भक्तिमय वातावरण असून राज्यात चांगला पाऊस व्हावा व बळीराजाला आधार मिळावा अशीच प्रार्थना सर्वसामान्य नागरिक, शेतकरी करीत आहेत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल। खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री। तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये, म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट। एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट। चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या। तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोला शहरात एकीकडे स्वच्छता पंधरवाडा साजरा होत आहे, तर दुसरीकडे अकोला मनपा कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात घाण कचरा साचला होता। यावर सिटी न्यूज मधून वृत्त प्रसारित केल्यानंतर याची दखल घेत महापालिकेने येथील घाण कचरा उचलण्याचे कार्य केले। या पद्धतीचे कार्य शहरात सुद्धा करावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। एकीकडे महापालिकेच्या वतीने स्वच्छता पंधरवाडा सुरू असताना शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे, मात्र यावेळी महापालिकेचा दिव्याखाली अंधार व महापालिकेच्या कार्यालयाशेजारीच कचऱ्याचा ढीग असे वृत्त दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट मध्ये काल प्रकाशित करण्यात आले होते। या वृत्ताची दखल घेत महापालिकेला जाग आली। महापालिकेच्या वतीने त्वरित कार्यालयाशेजारी असलेला कचरा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतल्यामुळे आता हा परिसर स्वच्छ झाला आहे। अकोला शहरात स्वच्छता मोहीम राबविल्या जात असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, प्लास्टिकचा कचरा डोकेदुखी ठरत आहे। त्यामुळे महापालिकेने याबाबत पुरेशा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। अकोला शहरात प्लास्टिक कॅरी बॅग वरील कारवाया केवळ कागदावरच दाखवल्या जात असून शहरात सर्रास प्लास्टिक कॅरी बॅग मध्ये विविध वस्तू दिल्या जात असताना महापालिकेच्या वतीने मात्र प्लास्टिक कॅरी बॅग वरील कारवाई शून्य आहे। त्यामुळे दिवसेंदिवस शहरात वाढणारा कचरा व अस्वच्छतेत वाढ होत असून स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत तरी महापालिकेने प्लास्टिक कॅरी बॅग वरील कारवाई करण्याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे। अकोला जिल्ह्यामध्ये जनावरांवर लंपी आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। अकोला तालुक्यातील हिंगणा रोड परिसरात लंपी आजाराने ग्रस्त जनावरांची घटना समोर आली। त्यामुळे प्रशासनाच्या वतीने पशुपालकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या भागातील संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटरचे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आल्याचे आदेश प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी निर्गमित केले आहेत। बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आल्याचे आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आले आहेत। संसर्ग केंद्राच्या 5 किलोमीटर भागातील जनावरांना गोटपॉक्स लसीकरण 100% पूर्ण यावे असे आदेश पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत। त्यामुळे लंपी आजाराचा प्रादुर्भाव जनावरांना होऊ नये या उद्देशाने पशुपालकांनी जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। अकोला शहरातील महानगरपालिकेच्या शाळा सुरू होऊन 3 महिन्याचा कालावधी झाला असताना अद्यापपर्यंत मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि बूटचे वितरण करण्यात न आल्यामुळे पालकांनी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला निवेदन देत लवकरात लवकर विद्यार्थ्यांना नवीन गणवेश व इतर साहित्य वितरणाची मागणी केली आहे। अकोला महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन गणवेश व बूट, मोजे मोफत देण्याबाबतची घोषणा महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने
करण्यात आली होती, मात्र अद्यापही अनेक शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी झाली नसून शाळेत शिकणारे विद्यार्थी नवीन गणवेश व बूट मिळण्यापासून वंचित आहेत. मोफत गणवेश व बूट घेण्याची महापालिकेने केलेली घोषणा हवेतच विरली असल्याची भावना पालकांच्या वतीने महापालिकेच्या शिक्षण विभागाला देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे. महापालिकेच्या शाळा सुरू होऊन 3 ते 4 महिने उलटून गेले असल्यावरही विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व बूट देण्याबाबत विलंब होत असून लवकरात लवकर महापालिकेने केलेल्या घोषणेनुसार विद्यार्थ्यांना गणवेश व बूट देण्याची मागणी केली जात आहे. महापालिका शाळांची अवस्था दिवसेंदिवस खस्ता होत चालली असून अत्याधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करून अत्याधुनिक शिक्षण महापालिका शाळांमधून देणे गरजेचे आहे. काही भागात तर शाळेसमोर मैदानावर पावसाळ्यात डबके साचत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत चांगली क्रीडांगणे उपलब्ध होणे सुद्धा गरजेचे आहे. याकडे महापालिका शिक्षण विभागाने लक्ष देणे गरजेचे असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. आज अकोला महानगर पालिका शिक्षा अधिकारी साहब को एक निवेदन दिया गया जनसेवा बिल्डिंग में बांधकाम मजदूर एसोसिएशन और सेवा फाउंडेशन की ओर से, और सर को ये कहा गया है कि सर ने अंदाजे 2 या 3 महीने पहले जो घोषणा की थी महानगर पालिका में पढ़ने वाले बच्चों को 2 ड्रेस, एक जूतों का जोड़ और एक शर्ट दिया जाएगा। तो हम इसी के विषय पे सर को एक निवेदन और एक विनंती दरख्वास्त किए कि इन बच्चों को जल्द से जल्द लाभ दिया जाए, लाभ से वंचित न रखा जाए। जय हिंद। अकोला शहरात मोठ्या प्रमाणात संपन्न होणारा गणेश विसर्जन सोहळा पाहता महानगरपालिकेच्या वतीने गणेश घाटाचे निर्माण कार्य युद्धस्तरावर सुरू करण्यात आले. गणेश विसर्जन सोहळ्यासाठी पर्यावरणपूरक गणेश घाटाची निर्मिती, प्रकाश योजना व इतर सुविधा देण्यासाठी महापालिकेच्या वतीने कार्य सुरू करण्यात आले आहे. अकोला शहरात सगळीकडे सध्या गणरायाच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण असून 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला बाप्पांना निरोप देण्यात येणार असल्याने अकोला शहरातील गणेश घाटावर पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने गणेश घाट निर्मितीचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शहरातील घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे लहान गणपती विसर्जित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने दरवर्षी गणेश घाटावर व्यवस्था करण्यात येते, जेणेकरून गणेश विसर्जनासाठी नदीवर गर्दी न करता गणेश घाटाच्या माध्यमातून गणेश विसर्जन होईल. यासाठी महापालिका व प्रशासनाच्या वतीने पुरेशा उपाययोजना करण्यात येतात. त्यामुळे गणेश विसर्जन पाहता महापालिकेच्या वतीने गणेश घाट निर्मितीचे कार्य युद्धपातळीवर सुरू असून शहरातील अनेक लहान मोठे गणेशोत्सव मंडळाचे गणपती व घरगुती गणपती गणेश घाटावर विसर्जित करण्यात येणार आहेत. या परिसरात महापालिकेच्या वतीने गणेश घाट व प्रकाश योजना करण्यात येते. गणेश विसर्जनासाठी येथे पुरेशा उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेश विसर्जनाचा जे तयारी आहे त्याच्या संदर्भामध्ये गणेश घाट इथे नाही आहे. आमचं जे टाक्याची सफाई, बाकीचे रोड आणि जे व्यवस्था आहे त्याच्यानी बरोबरनी आमचं काम चालू आहे. माननीय आयुक्त मॅडमनी आम्हाला आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे बांधकाम विभाग आणि अग्निशामक विभाग, आमचे झोन अधिकारी आणि जे संबंधित आमचे अतिक्रमण अधिकारी हे सर्व येथे कामावर लागलेले आहे आणि लवकरात लवकर येथे जे व्यवस्था आहे आमची पूर्ण होईल. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील जुने रेकॉर्ड रूममधील महत्त्वपूर्ण कागदपत्रे लवकर मिळत नसल्यामुळे काही बेरोजगार युवकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रेकॉर्ड रूममधील जुने दस्तावेज लवकर देण्याची मागणी या युवकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व विभाग म्हणजेच जुने रेकॉर्ड रूममध्ये येणाऱ्या नागरिकांना कार्यालयातील ढेपाळलेल्या कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राजस्व विभाग अंतर्गत जिल्ह्यातील तसेच अकोला शहरातील नागरिकांच्या महत्त्वाच्या दस्तावेजांची देवाणघेवाण सुरू असते. सद्यस्थितीत राज्य शासनाने अनेक सुशिक्षित बेरोजगारांच्या बाबत विविध विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त यांची पदे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु अकोला राजस्व विभागामधील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे प्रकल्पग्रस्त युवकांना नोकरी मिळणे अवघड झाले आहे. जिल्ह्यामध्ये विविध विभागात निघालेल्या पदांकरिता सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त युवकांना वेगवेगळ्या कागदपत्रांची गरज पडते. यामधील बहुतांश प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या बाबतचे कागदपत्र राजस्व विभागात जमा आहेत.
परंतु ऐन आवेदन फॉर्म भरताना बहुतांश सुशिक्षित बेरोजगार युवकांना वेळेवर अत्यावश्यक कागदपत्र रेकॉर्ड रूम मधून मिळत नसल्याने त्यांच्या समोर बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे। या बाबीकडे जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देत या ठिकाणी कामकाज करणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची कान उघाडणी करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे। इथे मूळ दस्तावेज भेटण्याकडे अनेक प्रकल्पग्रस्त दस्तावेजासाठी एरझाऱ्या मारत आहे। गेल्या 3-4 महिन्यापासून या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळं या ठिकाणी दस्तावेज मिळण्यास प्रकल्पग्रस्ताशिवाय इतरही लोकांना पुष्कळ अडचणी निर्माण होत आहे। बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना मिळणाऱ्या प्रमाणपत्रासाठी जे दस्तावेज आवश्यक असतात त्यांची या राजस्व विभागात उपलब्धता असते, परंतु येथील कर्मचारी अनुभवी नसल्यामुळे ते दस्तावेज मिळण्यास विलंब होत आहे, फार विलंब होत आहे। त्यामुळे दस्तावेज न भेटल्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे। त्या जाहिराती आलेल्या आहेत, नोकरीविषयक ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमध्ये त्यांना अर्ज करता येऊ न शकल्यामुळे त्यास राजस्व अभिलेखागार जबाबदार आहे। अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी गणेशोत्सव साजरा होत आहे। त्यामध्ये पर्यावरणपूरक गणपती मूर्तींची स्थापना करण्यात आली, तर घरोघरी स्थापन केलेल्या गणेश मूर्तीसमोर गणेश भक्तांद्वारे आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत। अशाच एका भक्ताने चंद्रयान 3 वर आधारित आकर्षक देखावा साकारला। अकोला जिल्ह्यात गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून अनेक गावांमध्ये एक गाव एक गणपती व पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे अनेकांचा कल आहे, तर घरगुती गणेशोत्सवामध्ये विविध देखावे तयार केले जात आहेत। अकोला शहरातील रेणुका नगर येथील वैष्णवी दिवाकर मोहरीर हिने आपल्या घरी गणपती बाप्पासाठी इको फ्रेंडली सजावट केली असून गणपती बाप्पासाठी घरातील विना वापराचे पृष्ठ खोके वापरून चंद्रयानचा सुंदर देखावा तयार केला। चंद्रयान उपग्रह चंद्रावर उतरल्याचा देखावा तयार केला असून वैष्णवीचे सर्वत्र कौतुक होत आहे। तर जिल्ह्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता अनेक मंडळांनी पुढाकार घेतलेला आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईनचे स्पॉन्सर आहेत बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस, 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ अकोला। आपला वऱ्हाड, आपली भाषा, आपली माणसं, आपला क्लास। CSR फंडातून केलेल्या सौंदर्यीकरणाचे वाजले 3:13। पत्रकार चौकातील फ्लेमिंगोचे पुतळे पडण्याच्या मार्गावर। गणेश विसर्जन सोहळा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न। विसर्जन मार्गावर आवश्यक सुविधा देण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश। अकोला शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी, पावसामुळे शहरातील अनेक रस्ते झाले जलमय। वाशिम जिल्ह्यातील कामरगाव कापसी नदीजवळ अवैध उत्खनन, शासनाच्या महसुलाचे कोट्यावधीचे नुकसान। आज घरोघरी महालक्ष्मी ज्येष्ठा गौरींची विधिवत स्थापना, ज्येष्ठा गौरींच्या आगमनामुळे वातावरणात नवचैतन्य। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।